हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द राघव के व्हिडिओज चॅनल. सो दुपारची आम्ही मस्त झोप काढली, मस्त फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला, तिथे गरमागरम भजी होती. त्यानंतर आम्ही आलो काऊ फिडिंगला. इथे भरपूर साऱ्या गिरीगाई होत्या, गायी होत्या, त्यांचे वासरू होते. तर त्यांना इथे फिडिंग सुद्धा आपल्याला करू देतात ते. त्यांचा एक टायमिंग असतो इव्हनिंगचा. सो ते त्या वेळेतच आपल्याला तिथे अलाउड करतात. त्यानंतर आम्ही राघवला घेऊन तिथे काऊ फिडिंगला गेलो. राघव न घाबरता छोट्या बेबीजना त्यांना काऊला वगैरे फिडिंग करत होता, त्यांना चारा घालत होता. तर ॲक्चुअली आम्ही गावाकडून सुद्धा जात असतो अधेमध्ये, त्यामुळे त्याला गावची लाईफसुद्धा राघवला माहीत आहे. प्राण्यांबद्दल पण त्याला थोडीफार ओढ व्हावी म्हणून आम्ही गावी गेलो की आवर्जून त्याला असे ठिकाणी घेऊन जातो. तर ज्या लोकांना गावची लाईफस्टाईल किंवा गावची पद्धत कशी असते, या ज्या मोमेंट्स आहेत, तर ते जगता यावे म्हणून असे काही ठिकाणी फार्म हाऊस सुद्धा आहेत, जिथे तुम्ही वन डे पिकनिक करू शकता. ते लाईफस्टाईल तुम्ही बघू शकता की कशी असते. तर नक्की तुम्ही अशा ठिकाणी जाऊन व्हिजिट करत जा. खूप मस्त वाटेल. तुमच्या मुलांना सुद्धा एक्सपिरियन्स भेटेल. तर असं आम्ही काऊ फिडिंग केल्यानंतर तिथे काही त्यांनी अशा ॲक्टिव्हिटीज गेम्स केलेले आहेत ग्राउंडवर. तर ते आम्ही राघवला घेऊन करत होतो. इथे मोठे लोकसुद्धा करू शकतात. खूप मज्जा आली. त्यानंतर रात्रीचं जेवण झालं. त्यानंतर थंडी होती त्यामुळं बॉनफायर तो बनताय. तर त्यांनी असे बॉनफायर करून आम्ही मस्त टाईम स्पेंड केला तिथे. त्यानंतर तिथे मुलं आली होती, जे कराटे कॅम्प वगैरे त्यांचा काहीतरी समथिंग होता. तर त्यांची ती प्रॅक्टिस करत होते. तर राघव ते बघून त्यांची नक्कल करत होता. म्हणजे ते शिकण्याचा प्रयत्न करत होता. सो आम्हाला सुद्धा ते बरं वाटलं, की राघव काहीतरी न्यू बघतोय. त्याला इथे न्यू एक्सपिरियन्स आला. तर आम्ही ते रात्री राहणार आहोत. त्यामुळे आम्ही ते रात्री स्टे केला. सो नेक्स्ट टुडे आम्ही टुमारो काय एन्जॉय केला आहे पाहण्यासाठी नक्की कंटिन्यू